जय शंकर हर हर शंकर हर हर शंकर जय जय शंकर हर हर शंकर हर हर शंकर जय जय शंकर हर हर शंकर हर हर शंकर जय जय शंकर हर हर शंकर हर हर शंकर जय जय शंकर हर हर शंकर हर हर शंकर जय जय शंकर हर हर शंकर हर हर शंकर जय जय शंकर हर हर शंकर हर हर शंकर जय जय शंकर हर हर शंकर. नमस्कार मंडळी, मी सागर स्वागत करतो पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. गणपती बाप्पा मोरया. आज आपण निघालो एक शॉर्ट ट्रिपसाठी, कारण की मुलांनाही सुट्टी आहे, तर म्हटलं एक शॉर्ट ट्रिप काढूया. तर चला आमच्यासोबत. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. तर नेहमीप्रमाणे आता आपण पहिला जाणार आहोत मारुतीला. मारुती दर्शन घेऊया आणि आपण निघूया पुढे. तर या ठिकाणी आता आपण मारुतीचं दर्शन घेतलं आणि आता आपण निघालो. या ठिकाणी बघू शकता श्रुतिका सारंगी मागे शाळा स्कूल खेळत आहे. मारुतीचं दर्शन झालेलं आहे, आता आपण निघालो. चला आमच्यासोबत. तर आता आपल्या रेग्युलर रूटने आपण सगळे चौक क्रॉस केलेले आहेत. त्याच्यामध्ये पहिला आहे गोल्फ कोर्स चौक, त्याच्यानंतर आता शास्त्रीनगर चौक आपण क्रॉस करतोय आणि इथून आता आपण जाणार आहोत हडपसर रोडकडे. आणि त्यासाठी आपल्याला खराडी बायपास आहे ते पहिला क्रॉस करावं लागणार आहे. तर आता आपण आहे ना क्रॉस केलेला आहे खराडी बायपास, जिथं खूप ट्रॅफिक असतं, पण लकीली आपण पटकनी वळलो गेलो आणि आता आपण निघालो आहे सीझन्स मॉलकडे. तर मंडळी, खूप छान असं वातावरण आहे आणि ह्या वातावरणामध्ये अतिशय सुंदर असा प्रवास. तर मंडळी, आज आम्ही निघालो आहोत पुण्याहून सुमारे 45 ते 50 किलोमीटर अंतरावर असलेल्या अतिशय प्राचीन व ऐतिहासिक मंदिराकडे, म्हणजेच भुलेश्वर मंदिर. आमचा प्रवास सुरू होतो फुलेनगर पुणे येथून. चला तर मग पुणे ते भुलेश्वरचा प्रवास आपण अनुभवूया. फुलेनगरहून आम्ही निघालो आणि सर्वप्रथम लागलं हडपसर. हडपसर हे पुण्यातील एक गजबजलेलं उपनगर आहे. इथून पुढे जाताना रोड चांगला व रुंद आहे. यानंतर लोणी काळभोर इथे आम्ही पोचलो. लोणी काळभोर परिसर शेतीप्रधान असून इथून पुढे निसर्ग सौंदर्य दिसायला सुरुवात होते. त्याच्यानंतर आम्ही पोचलो यवत गावी. यवत हे पुणे सोलापूर हायवेवरील एक छोटंसं पण महत्त्वाचं गाव आहे. तर मंडळी, यवत पार केल्यानंतर भुलेश्वरकडे जाण्यासाठी उजव्या बाजूला एक फाटा लागतो आणि इथूनच सुरू होतो आपल्या प्रवासाचा सगळ्यात सुंदर क्षण. तो हायवेचा आवाज, शहरातील गडबड गोंधळ हे सर्व काही आपण मागे सोडतो आणि आपण हळूहळू ग्रामीण महाराष्ट्रामध्ये प्रवेश करतो आणि तिथून सुरू होतो एक आध्यात्मिक अनुभव. तर मंडळी, आता आपण लोकेशनला पोचतोच आहे. अतिशय सुंदर वातावरण आहे आणि आता सगळीकडनं शेती वगैरे आहे, छोटे मोठे घरं आहेत, त्याचबरोबर डोंगरसुद्धा आहे. तर तुम्ही बघू शकता दोन्ही बाजूला पसरलेली हिरवीगार शेती डोळ्यांना खरंच सुखावणारं निसर्ग आहे आणि मनाला शांत करणारी हवासुद्धा आहे. हे सगळं पाहून मन अगदी प्रसन्न होऊन जातं. खरंच हा आपला अविस्मरणीय भक्तिमय प्रवास आहे. हा प्रवास करत असताना आपण भुलेश्वर मंदिराची माहिती तुमच्यासोबत शेअर करत आहोत. तर खूप छान वाटतंय. हा व्हिडिओ तुमच्यासोबत आम्ही शेअर करतोय. नक्कीच तुम्हाला हे आवडणार. चला तर आपण हा घाट चढत थोडीशी अजून माहिती ऐकूया. भुलेश्वर मंदिर हे भगवान शंकराला समर्पित आहे. असं सांगितलं जातं की इथे माता पार्वतीने भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी तपस्या केली होती. भुलविणारा ईश्वर म्हणून या ठिकाणाला भुलेश्वर हे नाव पडलं असंही मानलं जातं. तुम्ही जर पहिल्यांदा येत असाल तर गाडी हळू चालवा, कारण रस्ता खूप अरुंद आहे आणि या घाटामध्ये वळणावरती किंवा मधोमध कुठेच ना कुठे छोटे मोठे खड्डे लागतात.
कधी कधी रस्त्याच्या कडेला सुद्धा खड्डा लागतो आणि समोरनं दुसरी गाडी येत असते. अरुंद रस्ता असल्यामुळे ना आपल्याला गाडी हळूच चालवावं लागतं. हा डोंगर चढत असताना मोकळं आकाश आणि थंड वारा मनाला अगदी प्रसन्न करून टाकतो. ह्या घाटामध्ये काही तीव्र वळणं आहेत, त्यामुळे गाडी सावकाश चालवणं गरजेचं आहे. हा रस्ता काही ठिकाणी अरुंद आहे, पण संपूर्ण रस्ता डांबरी आहे, त्यामुळे प्रवास सुरक्षित आणि आरामदायी होतो. पावसाळ्यात हा परिसर अधिकच सुंदर दिसतो. सगळीकडे हिरवळ आणि धुक्याची हलकी चादर घाटाला वेगळं रूप देतं, हे मात्र नक्की. डोंगर चढत असताना वरती दिसणारा किल्ल्यासारखा बांधकाम पाहून उत्सुकता वाढते. पहिल्यांदाच येणाऱ्यांना हे मंदिर आहे की किल्ला असा प्रश्न नक्कीच पडतो. आम्ही सुद्धा थोडा वेळ थांबलो आणि डोंगराकडे नजर फिरवली तर पाहतो तर काय, खूप सुंदर मंदिर आम्हाला दिसलं. तर मंडळी आता आपण कमानीच्या आतमध्ये आलेलो आहे. या कमानीतूनच गेल्यावर इथून एक पण येतं रस्ता. तर इथं थोडासा आता कच्चा पक्का रोड आहे. तर आता आपण एन्जॉय करूया रस्ता, ठीक आहे. आणि थोडंसं खडतर प्रवास आहे. मंदिर जवळच आहे, इथून पण सुद्धा मंदिर दिसतं, तर तुम्ही बघू शकता. तर मंडळी आम्ही आता भुलेश्वराच्या पवित्र परिसरात प्रवेश केला आहे. या भव्य कमानीतून आत प्रवेश येताच एक वेगळी शांतता आणि सकारात्मक ऊर्जा जाणवते. इथे प्रवेश केल्यानंतर आम्ही पार्किंगचे पैसे भरून पुढे निघालो. किती 20 का 50? परत वरती पण द्यायचं असं नाही ना? ओके. गाडी जाईल ना व्यवस्थित आहे ना रस्ता? हो बर चालेल, व्यवस्थित आहे ना? अच्छा पार्किंगला परत पे करायचंय. बर बर. हे मंदिर टेकडीवर असल्यामुळे थोडासा घाट रस्ता पार करावा लागतो. या घाटात एकूण 3 तीव्र वळण आहेत. गाडी चालवताना थोडीशी काळजी घ्यावी लागते, पण सभोवताली असलेलं निसर्गरम्य दृश्य मन मोहून टाकतं. आणि अखेर आम्ही मंदिराजवळ पोचलो. इथे खूप मोठी आणि व्यवस्थित पार्किंगची सोय आहे. तर मंडळी आता आपण आलेलो आहे भुलेश्वर या ठिकाणी. तर या ठिकाणी सुसारंग बघू शकता, मस्ती चालू यांची. आणि आपल्या मागं आहे टेम्पल. तर येताना आम्हाला आंब्याचे झाडं, बाकी वेगवेगळ्या प्रकारचे पेरूचे वगैरे झाडं दिसले. आता आपण जाऊया मंदिरात. गाडी पार्क करताच मुलांची धमाल सुरू झाली. त्यांच्या चेहऱ्यावर आनंद खरंच पाहण्यासारखा होता. दर्शनाला जाण्यापूर्वी कपाळावर ओम काढलं आणि भक्तिभावाने मंदिराच्या दिशेने पावलं टाकली. जाता जाता हार, प्रसाद आणि नारळ विकणारी छोटी छोटी दुकानं दिसत होती. त्या वातावरणात एक वेगळीच भक्तिमय चैतन्य जाणवत होतं. थोड्याशा पायऱ्या चढून आम्हाला एक मोठी घंटा दिसली आणि आम्ही सगळ्यांनी मिळून ती वाजवली. त्या नादाने पूर्ण परिसर दुमदुमून गेलं.
त्याला येईल का पण? आणि शेवटी आम्ही गाभाऱ्यात प्रवेश केला. आतल्या शांत पवित्र वातावरणात मन अगदी स्थिर झालं. टेकडीवर बसलेले हे मंदिर शांतता, निसर्ग आणि अप्रतिम शिल्पकलेसाठी प्रसिद्ध आहे. मुख्य दरवाजातून आत गेल्यावर आपण मारुतीचं दर्शन घेऊया. गाभाऱ्याची रचना अत्यंत साधी पण प्रभावी आहे. दगडी भिंत, मंद प्रकाश आणि धुपाचा सुगंध हे सगळं वातावरण भक्तिभाव अधिक गहिरा करतं. इतिहासानुसार हे मंदिर सुमारे 13व्या शतकात बांधले गेले. काही संशोधकांच्या मते यादवकालीन काळात याची निर्मिती झाली. काळाच्या ओघात अनेक बदल झाले, परंतु मंदिराची मूळ रचना आणि शिल्पकला आजही भव्य आणि आकर्षक आहे. भुलेश्वर मंदिराच्या आत आणि बाहेरील काही शिल्पांवर जाणून-बुजून तोडफोड झाल्याचे आपल्याला स्पष्ट दिसते. विशेषतः मूर्तीचे चेहरे, हात आणि नाजूक भाग मोडलेले आढळतात. इतिहासकारांच्या मते हे मंदिर साधारण 13व्या शतकात यादवकालीन काळात बांधले गेले. पुढील काही शतकात दख्खनमध्ये अनेक आक्रमणे झाली, विशेषतः 14व्या आणि 17व्या शतकामध्ये. इस्लामी आक्रमणाच्या काळात अनेक हिंदू मंदिरांवर हल्ले झाले. भुलेश्वर मंदिरमधील हे कासव एक महत्त्वाचे धार्मिक आणि वास्तुशास्त्रीय प्रतीक आहे. हिंदू परंपरेनुसार कासव हे भगवान विष्णूंच्या कूर्म अवताराचे प्रतीक मानले जाते. मंदिरात कासव असणे म्हणजेच स्थैर्य, धैर्य आणि पृथ्वीचा आधार दर्शविणे. भुलेश्वर मंदिरात हे आहे नंदी. भुलेश्वर मंदिरात गाभाऱ्याबाहेर भगवान शिवांच्या समोर नंदी महाराज विराजमान आहेत. शिव मंदिरात नंदीचे स्थान अत्यंत महत्त्वाचे मानले जाते, कारण नंदी हे भगवान शिवांचे वाहन आणि परमभक्त आहेत. नंदीची मूर्ती दगडात कोरलेली असून प्राचीन शैली दर्शविते. मूर्ती शांत, स्थिर आणि भक्तिभाव व्यक्त करणारी आहे. नंदी थेट गाभाऱ्याकडे तोंड करून बसलेले आहेत. याचा अर्थ भक्तांनी शिवदर्शन नंदीच्या माध्यमातून करावे असा धार्मिक संकेत आहे. नंदी महाराज यांचं दर्शन झालं आणि आजूबाजूला थोडंसं नजर फिरवली तर एकदम मी तर स्तब्ध. हे मंदिर काळ्या दगडात बांधलेले असून हेमाडपंथी स्थापत्य शैलीचे उत्कृष्ट उदाहरण आहे. मंदिराच्या भिंतीवर आणि खांबांवर सुंदर कोरीव काम पाहायला मिळते. येथे विविध देवदेवतांचे मूर्ती, नृत्य करणाऱ्या अप्सरा तसेच पौराणिक प्रसंग अतिशय बारकाईने कोरलेले आहेत. प्रत्येक शिल्प एक वेगळी कथा सांगते. विशेष म्हणजे बाहेरून हे मंदिर एखाद्या गडासारखे दिसते. इतिहासकारांच्या मते आक्रमणापासून संरक्षण व्हावे म्हणून ही रचना करण्यात आली असावी. काळाच्या ओघात अनेक बदल झाले, परंतु मंदिराची मूळ रचना आणि शिल्पकला आजही भव्य आणि आकर्षक आहे. तर आम्ही सगळे म्हणून देवदर्शन घेतलं. त्याच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सारंग आणि सारंगी बघू शकता तो किती मनापासून देवदर्शन घेत आहेत. तर अशा प्रकारे आपलं हे भुलेश्वर मंदिर पाहण्याचा योग आला. देवदर्शनही झालं. अरुणाचल
अरुणाचल अरुणाचल शिवा अरुणाचल शिवा अरुणाचल शिवा अरुणाचल अरुणाचल शिवा अरुणाचल शिवा अरुणाचल शिवा अरुणाचल अरुणाचल शिवा अरुणाचल शिवा अरुणाचल शिवा अरुणाचल अक्षयलिंग आत्मलिंग अक्षयलिंग आत्मलिंग अरुणाचल शिवा अरुणाचल शिवा अरुणाचल शिवा अरुणाचल 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 अक्षयलिंग आत्मलिंग अक्षयलिंग आत्मलिंग बायोटे भाकरून काय वापरून केला पडलो का थांबतो तुला फोटो थांब इकडनं करतो
नको ढकलू पिल्लो. मातृपूजा म्हणजे काय ते कणसाची पूजा करतात ना लग्नाच्या हां, हां, हां. दिवशी, त्या दिवशी त्या काळी असायची प्रथा. ती प्रथा आहे. इथंही वरमाला पाहिजे त्याच्यात द्रौपदीची. अरे वा. हे श्रीकृष्ण आहे ते महर्षी व्यास जेव्हा स्वयंवरात नाही का एका ब्राह्मणाने द्रौपदीला जिंकवलं, बाकीचे राजे जेव्हा भांडायला उठले तेव्हा महर्षी व्यास येऊन त्यांनी समजून सांगितलं की कसं हे योग्य आहे म्हणून. हे बघा हे वनवासी वेशात आहे बघा पांडव यांच्या. आता हे राजा आहे हा दृष्टद्युम्न आहे, प्रद्युम्न आहे द्रौपदीचा पिता. हे वनवासाच्या वेशात म्हणजे नाही का जंगली वेशात पांडव आहेत. जे आपले कोपेश्वर वगैरे खिद्रापूरचं मंदिर आहे त्याच्यामध्ये बघा हे तुम्ही आला तर चालतं ना. व्हिडिओमध्ये चालेल. ती दर्पण आहे, या आरशात पाहते, तिचा शृंगार करते. या बहुतेक जवळपास बरेच सुरसुंदरी असतात, त्यांच्यापैकी ही एक आहे. ही शक्यतो कुठं पाहायला भेटत नाही आपल्याला. अरे वा. डॉक्टर सर्प घेतलेली ही पण सुरसुंदरी पैकीच आहे की. नागकन्या. हो. जवळपास 7-8 मंदिरामध्ये ती आढळते. पूर्ण भारतात जवळपास 36 मूर्ती आहेत. आणि ह्या देवांच्या शक्ती आहेत. म्हणजे गणपतीची वैनायकी, हा जो मध्ये मोर दिसतो बघा आणि वरती कार्तिक आहे, तिला हे म्हणतात कौमारी म्हणतात. ही विष्णूची मूर्ती आहे, त्यांची शक्ती आहे, तिला वैष्णवी म्हणतात. खाली गरुड दिसतं. गरुड. हां हां. हे बाकीची सगळी वरती कीर्तिमुख आहे. आणि मकर व्याध आहे बघा, हे दोन्ही साईडला म्हणजे काल्पनिक प्राणी मकर म्हणतात. हो हो. आणि त्यात मुनी बसलेले सगळे. गेलेलं माणसाचं शेवट माणूस पडलेला आपण. या सगळ्या देवतांच्या शक्ती आहेत. हे मुळात नागपंथी मंदिर आहे. आता हे जे पाठीमागं पाहताय तुम्ही हे महेश्वरी म्हणतात. हे भगवान शंकराची ही आहे श्रीरूप आहे. हे 1 नंबरचं. हे 2 नंबरचं पण तेच माहेश्वरी म्हणतात ते. माहेश्वरी. ही ब्रह्मानी कमंडलू आणि माळा हातात. ओळखायचे कसे हेमाडपंथी म्हणतात यादवकाली मंदिरालाच. परत भूमीचे मंदिर बी यादवकाली मंदिराला म्हणतात. पण त्याचे खुणे हे जे उलट्या खाण्याचा नाव असतो तिथल्या प्रत्येक खांबावरच्या आग्रा भागात उलट्या खाण्याचं नाव असतं. म्हणजे यादवांचं सिंबल आहे. अच्छा. म्हणजे करायला पाहिजे याला नाही सांगितलं. विशेष विष्णूची मूर्ती सर्प बघा कसं दिसतंय खाली, किती कोरीव. या बाजूला शंख आहे, तिथं माता लक्ष्मी असतील नाही का. आणि हे त्यांचे 10 अवतार आहे. मत्स्य, कूर्म, वराह. हे बहुतेक 4था अवतार कोणता? राम कृष्ण नृसिंह बरोबर. राम कृष्ण असे अवतार. शेवटचा बघा तो घोड्यावरचा कल्की. हे माहिती ना कुठलं म्हणजे इथंच असलं पाहिजे, कारण भगवान शंकरच्या मंदिरात तरी असं कुठं आढळत नाही विष्णूची मूर्ती. त्या काळी म्हणजे तो वाद भरपूर मोठा होता, शिवपंथ वैष्णवपंथ. पण हे इथंच मंदिर असेल. आक्रमणाच्या काळात ते देवस्थान झालं असं म्हणून ते इथं आणून ठेवली मूर्ती. हे बघा बुजवलंय सगळं. हा इकडचा कोणता बुजवलेला. इथं एक परमहंस संबंध इथे मत्स्येंद्रनाथ परमहंस मासाई आणि हंसपणी. हे खरंच म्हणजे कशी कोरली बघा ना. आणि अखंड शिळेत मूर्ती. मासा पण आहे परमहंस पण आहे. आणि हा नाग बघा किती खतरनाक एकदम असं ह्याच्याकडे वाटतं ना साच्यात तयार केलेलं. हे शंख मालिक आहे बघा. म्हणजे वेल दाखवली आणि त्याला शंख लागलेत असं दाखवलं. वेल दाखवले त्याला शंखाचं फूल किंवा पान आलेलं असं दाखवलं. शंख मालिक पोटातून आतरी बाहेर आल्यासारखं दिसेल. डोक्यासांची हे देव आहे इकडे. म्हणजे देव आणि असुर असं दाखवलं दोन्ही द्वारपाल. एक असुर आहे आणि एक देव. हे इथं पण आहे बघा शंख मालिक. म्हणजे शंखांचं झाड उगवलंय असं दाखवलंय थोडक्यात. बारीक काम पूर्वी मंदिर फक्त एवढंच होतं बरं का. हा सगळा नंतरचा काळ आहे. नंतरच्या काळात बांधतो हा एवढंच होतं मंदिराला. असं काय रन. बस.
तर मंडळी आता आपलं देवदर्शन झालेलं आहे आणि आता आपण निघालो बॅक टू होम. तर मंडळी आता आपण वरचा जो मंदिराचा जो घाट होता तो क्रॉस करून आता आपण खाली पायथ्याशी आलेलो आहे आणि इथून आता आपलं पुणे रोड आपण आता टच झालेलो आहे आणि इथून थोड्याशा अंतरानंतर आहे ना आपल्याला घाट लागणार आहे आणि ह्या घाटाला म्हणतात भुलेश्वर घाट असे म्हणतात. तर आपलं देवदर्शन झालेलं आहे आणि त्या उंचावर आपण गेलो होतो तिकडे आणि तिथून आता आपण खाली आलेलो आहे. खूप छान असं दर्शन झालेलं आहे आणि कधी तुम्हाला वेळ भेटलं विकेंडला किंवा असं वीकडेजला नक्कीच या आणि देवदर्शन करा आणि खूप छान असं मंदिर आहे. अप्रतिम असं म्हणजे तिथून निघूच नाही असं मंदिर आहे. तर मंडळी हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आणि आमच्या चॅनलला सपोर्ट करा. स्वतःची काळजी घ्या, मजेत राहा आणि आमचे व्हिडिओ पाहत राहा. धन्यवाद.